कोणता गाणं? तारफा पाहिजे. चला 2 मिनिटं तारफा वाजूया. होऊन जाऊ दे एकदा तारफा. तारपा की पॉइंट. चला चला तारपा. नयन तारपा नाचायचा. नयन तारपा तारपा नाचायचा. पण प्राइज सेरेमनी झाल्यानंतर आता नाचणार आहोत. काही सन्मान आहेत. सन्मान करूयात. तर सन्मान चला आपण काही सन्मान करणार आहोत. त्या अगोदर फायनल मॅन ऑफ द मॅच कोण आहे? फायनल मॅन ऑफ द मॅच सन्माननीय रघुवीरजी अर्नाळकर साहेब यांच्या शुभ हस्ते हा फायनल मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाणार आहे आणि याचा मानकरी ठरतो मिस्टर लॉसन कोरिया. आउटस्टँडिंग बॅटिंग. ज्या वेळेला गरज होती त्यावेळेला ती बॅटिंग केली आणि त्या बॅटिंगच्या प्रत्यर्थामध्ये त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन त्याचा गौरव करण्यात येतोय. रघुवीरजी अर्नाळकर साहेब यांच्या शुभ हस्ते हा किताब संदीपजी वाडण यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलेली जर्सी आणि रानोबा इव्हेंट्स यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलेली ट्रॉफी आणि आमच्या ॲक्वा पॅलेस रिसॉर्टचं हे फ्री एंट्री पास देऊन गौरव केला जातोय लॉसन कोरिया यांचा. फायनल मॅन ऑफ द मॅच. अगदी मोक्याच्या क्षणाला 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आले आणि डीसीसी सारख्या संघासमोर चौकार मारणं इतकी मोठी टास्क असताना त्याला कंप्लीट केलं आणि मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरलेत. अभिनंदन लॉसन. अभिनंदन होंडा वॉरियर्स तेजस 11. त्यानंतर काही सन्मान आहेत ते आपण सन्मान घेणार आहोत या स्पर्धेदरम्यान ज्यांची साथ खूप चांगली लाभली या इव्हेंटला मोठं करण्यासाठी. असे आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर्स गंभीर पाटील यांचा विशेष सन्मान सर्वप्रथम केला जाणार आहे. मी विनंती करेल गंभीर पाटील यांना विनंती करेल आपण यायचंय. अंपायरिंग मधील एक असा हिरा जो अंपायरिंगच्या माध्यमातून आपलं नाव आपली ओळख विशिष्ट करत असताना दिसले तसे गंभीर पाटील यांचा विशेष सन्मान. महेश रेड्डीज यांना विनंती करेल की हा सन्मान करण्यासाठी आपण समोर यायचंय. महेश रेड्डीज साहेब आपल्याला विनंती आपण गंभीर पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. खूप चांगली अंपायरिंग प्रत्येक स्पर्धेदरम्यान त्यांची असते. या स्पर्धेमध्ये सुद्धा खूप चांगली अंपायरिंग त्याने केली त्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान. त्यानंतर पुढील सन्मान विवेक पाटील. मागील 2 दिवसामध्ये ज्यांची अंपायरिंग आपण बघितलीत गंभीर यांच्या साथीनं हे सुद्धा प्रगती करू इच्छित आहेत या अंपायरिंगच्या क्षेत्रामध्ये. यांचा सुद्धा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल विनेश पाटील साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते विवेक पाटील यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. धन्यवाद विवेक पाटील. आपण या स्पर्धेचा भाग झाला त्याबद्दल. मागील 2 दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी केली त्याचा अंपायर म्हणून त्याबद्दल आपला हा सन्मान. त्यानंतर ही स्पर्धा साता समुद्र पार दाखवण्यामागे जगभर प्रसारित करण्यामागे ज्यांचा खूप मोठा वाटा होता असा पालघर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त सबस्क्रायबर असणारा चॅनल म्हणजेच पाटील नेटवर्क यांचा विशेष सन्मान इथे केला जातोय. मी पाटील नेटवर्कचे मेंबर्स यांना विनंती करेल आपण यायचंय. आपला हा विशेष सन्मान
दयानंद माळी साहेब आपल्या शुभ हस्ते आज सन्मान केला जाणार आहे। पाटील नेटवर्कची टीम मुन्ना जयस्वाल आणि त्यांचे सहकारी त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या वेळेपासून वसई बॉक्स सेंटर ऑफ क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली तेव्हापासून पाटील नेटवर्कची साथ बहुतांश स्पर्धेमध्ये आपण पाहतो आणि त्या पाटील नेटवर्कचा हा सन्मान या JKCCच्या मुख्य मंचावरती केला जातोय। धन्यवाद पाटील नेटवर्क, आपण या स्पर्धेचा भाग झाला त्याबद्दल आपलं सुद्धा मनापासून आभार। त्यानंतर समालोचक म्हणून मागील 3 दिवसामध्ये या स्पर्धेला लाभलेले नवापूरचा एक गोड आवाज म्हणजेच कौस्तुभ मेहर यांचा सुद्धा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय। कौस्तुभ मेहर यांना विनंती करेल की आपण सुद्धा या। मागील 3 दिवस ज्याने आपल्या वाड्यातून समस्त क्रीडा रसिकांना रिझवलं परेश दैबावकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय। परेश आपण या। आपल्या क्रिकेटिंग नॉलेज आणि आपल्या अमोघ वाणीनं ज्यानं 3 दिवस रिझवलं असे कौस्तुभ मेहर यांचा विशेष सन्मान केला जातोय। आणि त्यानंतर मोरे सर 1 मिनिट फक्त, ह्यानंतर जो सन्मान होणार आहे, कारण सगळ्यांचा सन्मान करता करता आपले मोरे साहेब इथेच राहिले, ज्यांनी ही टुर्नामेंट गाजवली, ज्याच्या आवाजाने खरोखर, कारण आज त्यांच्या रिलेटिव्ह मध्ये लग्न असून सुद्धा ते आपल्याकडे आहेत इथे, ज्यांना आपण जर पालघर व्हायचंच नाही तर पूर्ण मुंबई ज्यांना आपल्या आवाजाने ओळखते असे भरत मोरे सर, कारण खरोखर एकदा जोरदार टाळ्या। ही टुर्नामेंट ज्यांनी गाजवली आहे आणि जी टुर्नामेंट ज्यांच्यामुळे आज 4 चांद लागलेलं असे भरतजी मोरे यांच्यासाठी स्पेशल ट्रॉफी आहे आपल्याकडे। आणि आत्ताच आम्हाला नयननी सांगितलेलं, चंदू शेट्टे सरांनी सांगितलेलं की वसईचा विकिपीडिया, ओके, हे एवढं तुम्हाला जर मिळत असेल तर अजून काय पाहिजे। आणि एक विचारायला आवडेल, सन्मान संतोषजी दैबावकर करतील बरोबर, कारण सगळ्यांचे सन्मान करता करता त्यांचा सन्मान सगळ्यात शेवटी होतोय, पण आम्हाला आठवण आहे की त्यांचा सन्मान सर्वात अगोदर झाला पाहिजे। कारण ह्यांचा आवाज ऐकण्याकरता खरोखरच सर ही टुर्नामेंट आहे, ह्या टुर्नामेंट बद्दल तुमचे 2 शब्द झालेच पाहिजेत, कारण ह्या टुर्नामेंट बद्दल तुम्हाला काय वाटते, तुमचं मनोगत एक थोडक्या शब्दात मांडायचं आहे। सचिन गरत यांनी सांगितलं की मनोगत मांडायचं, पण मी मगाशी भरपूर साऱ्या स्पर्धेबद्दलच्या गोष्टी सांगितल्या। 3 दिवस ही स्पर्धा आयोजन कमिटीचं म्हणजे सर्वात मोठं कौतुक यासाठी, कारण त्यांनी पहिल्या दिवसामध्ये उद्घाटन करण्या अगोदर सगळी पाहुणे इथे उपस्थित होती। सर्व या मेंबर्सने स्वतःहून तयारी करून ठेवली होती, फक्त आम्ही यायला उशीर झाला, आम्ही 15 मिनिटं लेट झालो आणि त्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली होती। मागील 3 दिवसामध्ये वेळेमध्ये चालू करून वेळेमध्ये संपवण्याचा त्याने अट्टहास केला होता। आणि JKCC म्हटलं की काहीतरी नवीन, आणि ते नवीन असं असतं, बाकीचे स्पर्धक आम्हाला सांगतात, म्हणजे ऑर्गनायझर सांगतात तरी काय आहे काय नाही, पण जोपर्यंत फायनल येत नव्हती तोपर्यंत आम्हाला कळलं नव्हतं की हा कॉन्सेप्ट काय होता किंवा कशासाठी हा अट्टहास होता, आणि हा सस्पेन्स शेवटपर्यंत ठेवला होता। JKCCच्या प्रत्येक मेंबरचं कौतुक, म्हणजे त्याच्यामध्ये सिद्धार्थ डोकेचा डिजिटल मास्टर माइंड, त्यानंतर या लाईट पार्टनरमध्ये चेतनचा समावेश, संतोष दैबावकर आणि सचिनजी गरत हे पाहुणे मंडळी, आणि या बाकीचा जो तामझाम आहे म्हणजे एक वॉच करणं, त्याला सुपरवाइज करणं, आणि हे 2 व्यक्ती जे त्यांच्या पाठीशी उभे राहणारे आणि बाकी सर्व गावकरी, त्यांच्यामुळे या ॲज अन अ टीम, आणि सर्वात मोठं कौतुक सगळी बारकी मुलं जी आहेत ती बाउंड्रीलाईनच्या 4ही बाजूने या स्पर्धेला मोठं करण्यासाठी प्रयत्न करत होती। मी नेहमीच म्हणतो की एखादी स्पर्धा मोठी करण्यासाठी 1 2 पुढे आले 3 पुढे आले स्पर्धा नाही मोठी होत, तुम्ही कितीही काही करा, जोपर्यंत हाताला हात लागत नाही, छोटी कामं मोठी करत नाहीत, तोपर्यंत तुमचा इव्हेंट पूर्ण होत नाही। कोण जर इव्हेंट ऑर्गनाईज करत असतील, इव्हेंट मॅनेज करत असतील किंवा स्पर्धा भरवत असतील तर त्यांना खूप चांगल्या रीतीने माहीत आहे। आमच्या लॉसन कोरियाना सगळं खूप जवळून माहीत आहे, मोठमोठे इव्हेंट ते करतात। जयेश वैतीला सुद्धा आमच्या माहीत आहेत की किती वाजता, सकाळी 4-4 वाजता उठून नंतर इव्हेंट कसे सक्सेस केले जातात,
म्हणजे आमचा सगळ्यांचा त्यामध्ये तेवढाच मोठा कस लागत असतो. सो ऑर्गनाईज करणं सोपं नसतं. ऑर्गनाईज करत असताना शेवटी सगळ्यांच्या मुखातून एकच येतं, बेकार अवस्था होते करायला. पण ती यशस्वी झाल्यानंतर त्याचा आनंद खूप मोठा असतो. JKCसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. विशेष कौतुक आहे. हा इतका मोठा थाट, ते लाईट्स, त्या टॉवर विअरचं भाडं जर तुम्ही बघाल, तुम्ही कधीतरी विचारून बघा काय असतं काय नाही. ते हे स्टँड बनवणं किंवा बाकी साऱ्या गोष्टी. आज JKCचा परफॉर्मन्स नाही झाला त्याचं कारण मी तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटेल. ही मुलं झोपली नव्हती. इतक्या मोठ्या उन्हामध्ये असल्यानंतर न झोपता संध्याकाळी मॅच खेळणं, त्यावेळी एनर्जी. आणि आता वसई विरार बॉक्सर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळताना तुम्ही विदाऊट रेस्ट, विदाऊट म्हणजे तुम्ही जर का फ्रेश नसाल तर तुम्हाला जिंकणं दूर दूरपर्यंत शक्य नाही आहे. तुम्हाला झोप पाहिजे, तुमची फिटनेस पाहिजे, तुमचा प्रॅक्टिस सराव पाहिजेच पाहिजे. अन्यथा तुम्ही क्वालिफाय होणं हे सुद्धा डिफिकल्ट आहे. माझ्यापेक्षा तुम्ही सगळे लोक मानत असाल. आणि त्यामुळे JKCC आज मागे पडण्याचं कारण मला वाटतं कदाचित तेच असावं, कारण प्रत्येकाचे पाय थरथर कापायला लागलेले असावेत. जास्त वेळ घेत नाहीये. पुन्हा एकदा खूप चांगली स्पर्धा इथं ऑर्गनाईज केली, त्याबद्दल विशेष कौतुक आपणा सर्वांचं. अजून उत्तरोत्तर चांगली स्पर्धा भरवत राहा अशा सदिच्छा. काही सन्मान बाकी आहेत, ते आपण सन्मान करणार आहोत. वासुदेव विठू पाटील साहेबांचा सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेल वासुदेव विठू पाटील साहेब आपण या. हितेश पाटील त्यांचे चिरंजीव इथे आहेत. हितेश पाटील, हितेश पाटील आहेत का डगआउट मध्ये? हितेश पाटील जर असाल तर प्लीज या. आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. रानोबा इव्हेंटचे मालक मयू भोईर यांचा सन्मान केला तर मयू भोईर दिसतोयस आम्हाला, तू इथं आहेस, प्लीज या लवकर. मयू भोईर यांचा विशेष सन्मान केला जाईल. बघा या स्क्रीन, लाईट, ट्रॉफीज जिथे जिथे कमी पडेल तिथे तिथे मयूर पुढे आला. आणि पप्पा आहेत का? विजय भोईर साहेब जर असाल तर प्लीज मंचावरती या. या रानोबा इव्हेंटचे मालक आहेत. बघा मयू मागील 3 दिवस इथे होता, पण चेहऱ्यावरती ना हा ना हूं, जेवढं देता येईल तेवढं दिलं. प्रनिल रेड्डी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. प्रनिल रेड्डी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान विजय भोईर साहेबांचा केला जातोय. थँक्यू मयू, तुझं सुद्धा मनापासून आभार. धन्यवाद विजयजी भोईर, आपल्या मनापासून आभार. आणि 2 दिवसासाठी आपल्याला लाभलेले आपले DJ ऑपरेटर, ज्याने आता आपल्या तालावरती सर्वांना नाचायला लावलं, असे प्रवीण यांचा सुद्धा विशेष सन्मान इथे केला जाणार आहे. मी विनंती केलं प्रवीण यायचे. बघा क्रिकेटच्या मॅचला आला होता, परंतु प्रवीणला मांडवाला आल्यासारख्या लुकमध्ये यावं लागलं होतं. असं आमचं प्रवीण, आणि त्याचा सन्मान केला जाणार आहे. मी विनंती केलं हर्षद रेड्डी यांना की आपण यायचं. आपल्या शुभ हस्ते हा प्रवीणचा सन्मान केला जाईल. कुणाला आठवत असेल तर प्रवीण सुद्धा एक चांगला खेळाडू होता, आहे सुद्धा, कमी खेळतो आजकाल, आणि त्या प्रवीणचा विशेष सन्मान इथे केला जातोय. पूर्वेलाच फक्त खेळणार असं सांगितलंय. सी लाईटचे ओनर चेतन कदम यांचा विशेष सन्मान इथे केला जाणार आहे. लाइटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. सी लाईट बघा वरती नाव सुद्धा आलंय. खाली रानोबा इव्हेंट्स आहे, पुढे सी लाईट आहे. चेतन या. मोहन पाटील साहेबांना विनंती करेल आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. चेतनची खटाटो खूप मोठी होती, बाजूला त्याचं घर आहे. तो सेटर उघडला तर तुम्हाला सगळ्या त्या गोष्टी दिसतील, ज्याच्याद्वारे विविध स्पर्धांना प्रकाशामध्ये आणण्याचं कार्य करत असतो. धन्यवाद चेतन. संगम मंडप डेकोरेटर्स प्रकाश रेड्डी यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. हा संपूर्ण तामझाम ही जी काही ग्राफिक्स आहेत किंवा जे बॅनर्स आहेत ते सगळं लावण्याचं कार्य
आणि टेबल स्टँड या सर्व बाबी संगम मंडप डेकोरेटर्स प्रकाश रेडीज, मयंक रेडीज आहेत का? मयंक त्यांचे पुत्र आहेत आणि त्यांचा सन्मान इथं केला जातोय. नागेश अर्नाळकर, नागेश आपण या, आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाणार आहे. नागेश अर्नाळकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. साईच्या डीजे, साईच्या डीजे हर्षद रेडीज, हर्षद रेडीज आपण या. साईच्या डीजे त्यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. महेश रेडीज, महेश रेडीज यांच्या शुभ हस्ते, काका पुतण्या महेश रेडीज साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. आणि या संपूर्ण ग्राफिक्स बनवण्याचं कार्य ज्यांनी केलं ते सत्यम डिजिटल प्रिंट चे विक्रम दहीबावकर म्हणजे परेश यांचे बंधू आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान इथे केला जातोय. ते नसतील तर परेश आपण यायचे. खूप चांगलं ग्राफिक. सचिन घरत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. सचिन घरत नाहीत, थांबा मुन्नाच्या हस्ते करूयात. मुन्ना यांच्या हस्ते सन्मान करूया. नाही परेश आहे म्हणून म्हणाल द्यायचंय. आणि जयश्री रेडीज आणि आशा माळी यांच्या माध्यमातून जेकेसीसीच्या पूर्ण आजच्या रात्रीच्या जेवणाची सुविधा करण्यात आली. त्यांचं सुद्धा मनापासून आभार. अजून कोणाचं चुकून माकून जर राहिलं असेल तर त्यांचं मनापासून आभार. सगळे छोटे मुलं त्यांचं मनापासून आभार. ज्युनियर, सिनियर, योद्धा, वॉरियर सगळ्यांचं मनापासून आभार. ज्या 24 संघाने भाग घेतला त्या सर्वांचा मनापासून आभार. मैदानासाठी संदीपजी पाटील, हेमंतजी पाटील यांनी घेतलेली मेहनत त्यांचा सुद्धा प्रणय मात्रे यांचं मनापासून आभार. जतीन माळी यांचा मनापासून आभार. संदीप पाटील कुठे आहेत? प्रणय म्हात्रे आणि संदीप पाटील. या प्रणय म्हात्रे. संदीप पाटील कुठे असतील? आपण सुद्धा या. संदीप पाटील कुठे आहेत? हेमंत पाटील त्यांचे बंधू आहेत का? शर्वरी प्रणय म्हात्रे या. पहिल्या 3 मॅच मधलं वादळ म्हणजेच प्रणय म्हात्रे. प्रनिल रेड्डी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. दोघांचा संयुक्त रीतीने सन्मान. प्रणय आपण हात लावायचा. बघा ही खेळपट्टी आवडली असेल तर यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप चांगली खेळपट्टी. चुकून मागून कोणाचं राहिलं असेल तर त्यांचं सुद्धा मनापासून आभार आणि दिलगिरी सुद्धा व्यक्त करतोय. आता घेऊन जातोय सरळ बक्षीस वितरणाकडे. बक्षीस वितरण करत असताना सर्वप्रथम वैयक्तिक पारितोषिक. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण असेल? अरे वैयक्तिक पारितोषिक कोण आहे? सर्वोत्कृष्ट फिल्डर, क्षेत्ररक्षक. हा नाही माहिती, मॅच नाही बघितलं कोणी. मी हा किताब देण्यासाठी विनंती करेल बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट. आणि ज्योती कुडू मॅडम यांना विनंती करेल की आपण समोर यायचा. आपल्या शुभ हस्ते हा किताब दिला जाईल. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट खेळाडूचं नाव मिस्टर जिग्नेश जिगा फ्रॉम हुंडा वॉरियर्स तेजस 11. बेस्ट फिल्डर साठी
स्पोर्ट्स फॉर चेंज यांच्याकडून शूज, राजा स्पोर्ट्स कडून कॅप आणि ही ट्रॉफी देऊन गौरव केला जातोय जिग्नेश म्हणजे जिगाचा. अजूनही अंडर-21 आहे, 21 वर्ष अंतर्गत आहे आणि त्यामुळे याच्याकडे खूप सारा वेळ आहे आपल्या खेळाला अजून मोठं बनवण्यासाठी. जिग्नेश कितवी बेस्ट फिल्डर घेतली? दुसरी. फिल्डर म्हणून मला खेळायला आवडतं की बॅट्समन म्हणून? फिल्डर म्हणून. क्या बात आहे, फिल्डर म्हणून आवडते, अंडरआर्म आहे म्हणून. दोन शब्द कशा प्रकारे एन्जॉय केलेस या स्पर्धेला? कशी वाटली स्पर्धा आणि कसा खेळ राहिला संघाचा? खूप छान, खूप चांगलं आयोजन केलंय आणि एकच होतं की फक्त फायनल जिंकायचे. खूप साऱ्या शुभेच्छा तुला पुढील स्पर्धेसाठी. काल हा ठाण्यावरून रात्री लेट आला होता आणि त्यानंतर आराम किती केला माहित नाही, परंतु आज त्याने जो परफॉर्मन्स दाखवला खरोखर वाखाणण्याजोगे होता. अभिनंदन जिगा. त्यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट गोलंदाज कोण आहे? मयूर, डीसीसी, जतीन तांडेल, निर्मल, कुछ नाही. अरे पॉन्टिंग. मी विनंती करेल विजयजी भोईर साहेबांना की आपण हा किताब देण्यासाठी समोर यायचे. विजय भोईर साहेब ज्यानं 6 विकेट मिळवल्यात असा गोलंदाज, 6 विकेट ज्यानं मिळवल्यात गोलंदाजाचं नाव आहे. राजन स्पोर्ट्स कडून बॅट आणि कॅप आणि ही ट्रॉफी देऊन गौरव केला जाणार आहे त्या खेळाडूचा. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, 5 मॅच 6 विकेट, गोलंदाजाचं नाव सागर देसले. सेकंड रँक वरती मयूर पडेलकर होता, 5 विकेट. बघा हॅट्रिक त्यांनी घेतली होती, परंतु एकाच मॅच मध्ये 4 विकेट सागर देसलेने घेतल्या आणि चित्र बदलवलं. अभिनंदन सागर. त्यानंतर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट कोण आहे? अब बताइए, अब मजा आएगा. कोण? केतन मेहर. अजून प्रणय म्हात्रे. अजून कोण आहे? खूप चांगली बॅटिंग ज्यानं केली आहे असा खेळाडू मी विनंती करेल सन्माननीय काळ्याजी घरत यांना की आपण समोर यायचंय. काळ्या घरत साहेब. सचिन घरत यांच्या शुभ हस्ते हा किताब दिला जाणार आहे. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट अँड दीज अवॉर्ड गोज टू ज्याच्या होत्या 79 धावा, 79 रन्स. खेळाडूचं नाव आहे जो आहे गोलंदाजांसाठी खतरे, नाव आहे प्रणय म्हात्रे. राजन स्पोर्ट्सची कॅप, मल्हार स्पोर्ट्स कडून बॅट. मल्हार स्पोर्ट्सचे हार्दिक, मल्हार स्पोर्ट्सचे हार्दिक, हार्दिक हार्दिक, मल्हार स्पोर्ट्सचे हार्दिक. मल्हार स्पोर्ट्सचे हार्दिक, आपण सुद्धा हात लावायचा. धन्यवाद. क्या बात आहे. प्रणयने पहिल्यांदा सांगितलं बोलायचंय. तेजस म्हात्रे काय बोलला का? नाही, म्हात्रे ब्रदर्स. ओके. प्रणय, प्रश्न न विचारता 2 शब्द मनोगत. आज मला जे बेस्ट बॅट्समन भेटले त्यासाठी खूप लोकांचा सपोर्ट आहे आणि गावाचा देखील सपोर्ट आहे. आज मला हे नव्हतं पाहिजे होतं, मी इंडिव्हिज्युअल कधीच बघितलं नाही, बट आज आपल्याला गावासाठी खेळायचं होतं की एवढा पब्लिक येतोय आपल्यासाठी येतोय. मी थोडासा कमी पडला कॅप्टन म्हणून, पण नेक्स्ट टाइम जर कुठे असेल तर मी टीमसाठी आणि गावासाठी नक्की कुठेही चांगलं करेन आणि गावाचंही नाव करेन आणि माझं स्वतःचंही नाव करेन. क्या बात आहे प्रणय, खूप सारा शुभेच्छा तुला.
फक्त प्रणय बोलला म्हणून नाही की संघासाठी खेळतो. प्रणयला गेले कित्येक वर्ष आम्ही बघत आहोत. अंडरआर्म सिक्सर मारेपासून तो आतापर्यंतचा त्याचा प्रवास निरंतर आहे आणि त्यांनी संघासाठी अनेक वेळा चांगली कामगिरी केली आहे. आणि त्या प्रणयने आज स्वतःहून माईक मागून सांगितलं की गावासाठी मी नेहमीच अजून चांगला खेळायचा प्रयत्न करेल. त्यानंतर 3 संघाचे कर्णधार या आपण आगाशी, सायबा आणि JKCC अर्नाळा आपण 4था, 5वा, 6वा याच्यासाठी ड्रॉ टाकणार आहोत. या कर्णधार सायबा नाही, निर्मल या आपण. पॉन्टिंग ये लवकर. प्रणिल रेड्डी चिठ्ठ्या उडवतील. त्याच्यामध्ये 4, 5, 6 असा नंबर लिहिलाय. ज्याच्या हातामध्ये जो नंबर ती ट्रॉफी त्याला. प्रणय म्हात्रे या. प्रणय म्हात्रेच्या शुभ हस्ते ट्रॉफी ही चिठ्ठी उडवली जाईल. प्रणय म्हात्रेने विकेट बनवली पण विकेट घेण्यामागे थोडासा कमी पडला. आता राहिलेली आगाशी. निर्मल 4, JKCC 5 आणि आगाशी 6. 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरणारा संघ आगाशी. राही 11 आगाशी संघाला विनंती करायला आपण यायचंय. राही 11 आगाशी संघाचा कर्णधार आपण यायचंय. आपला गौरव केला जाईल ही 6व्या क्रमांकाची ट्रॉफी देऊन, 6व्या क्रमांकाचं बक्षीस देऊन. दयानंद माळी साहेब कुठे आहेत? आपण या. आपल्या शुभ हस्ते हा किताब दिला जाणार आहे. 6व्या क्रमांकाची ट्रॉफी, परंतु ही ट्रॉफी खूप सुबक आहे. त्यानंतर 5व्या क्रमांकाचा मान ज्याने पटकावला तो देण्यासाठी मी विनंती करेल महेश रेड्डी साहेबांना विनंती करेल आपण समोर या. 5वा क्रमांकाचा मान ज्याने पटकावला संघाचं नाव आहे JKCC अर्नाळा. त्यानंतर 4थ्या क्रमांकाचा मान ज्या संघाने पटकावलाय तो मान देण्यासाठी मी विनंती करेल किसन माने साहेब आपण यायचंय. 4थ्या क्रमांकाचा मानकरी संघाचं नाव आहे VN डेव्हलपर्स निर्मल सम्राट. मॅग्नम रिसॉर्टचे सन्मान्य भरतजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलेल्या या ट्रॉफीज आपण बघताय आणि त्या ट्रॉफीज देऊन इथं गौरव केला जातोय. अभिनंदन निर्मल. त्यानंतर 3य क्रमांकाचा मान ज्या संघाने पटकावला त्यांना किताब देण्यासाठी मी विनंती करेल ॲक्वा पॅलेसचे ओनर सन्माननीय रघुवीरजी अर्नाळकर साहेब आपण समोर यायचंय. 3rd प्लेस आणि 3य क्रमांकाचा मान ज्या संघाने पटकावला खूप कडवी झुंज सेमीमध्ये दिली संघाचं नाव आहे टीम सायबा. आणि 3य पारितोषिक सुद्धा रघुवीरजी अर्नाळकर साहेब यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलाय. आणि ही ट्रॉफी मॅग्नम रिसॉर्टचे ओनर सन्माननीय भरतजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. अभिनंदन टीम साहेबा. त्यानंतर
एक्झिबिशन मॅच आणि त्याचे मानकरी कोण आहेत? सगळ्यांनी चांगला परफॉर्मन्स केला म्हणून सगळ्यांनी यायचंय. ऑल ज्युनियर्स, योद्धाज आणि वॉरियर्स सगळ्यांनी यायचंय. जोरदार टाळ्या या अपकमिंग जेकेसीसीच्या टॅलेंट साठी होऊन जाऊ द्या. जोरदार टाळ्या होऊन जाते त्यांच्यासाठी. मी विनंती करेल हा किताब देण्यासाठी सचिन गरज आपण यायचंय हा किताब देण्यासाठी. अच्छा, जे पराभूत झाले ते आले नाहीत का? कामेश पाटील जतीन माळी आपण सुद्धा जॉईन व्हा. कामेश पाटील जतीन माळी, जतीन माळी कुठे आले? लगोरी मध्ये पालघर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा राज्यस्तरीय खेळाडू जतीन माळी, अजून एक जेकेसीसी म्हणजे अर्नाळ्याचा अभिमान. आणि हे सगळे जेकेसीसीचं फ्युचर आहेत. आता बहुतांश असे संघ आहेत त्यांच्या मागून पोरं तयार होत नाही आहेत, पण जेकेसीसी मध्ये भरपूर प्लेयर हे आज आम्हाला दिसले या सामन्यामुळे आणि या खेळाडूंमुळे. त्यानंतर या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, भरपूर सारी नाव आहेत. त्याच्यासाठी काय काय? तेजस कांबळी यांच्याकडून सायकल, मल्हार स्पोर्ट्स यांच्याकडून बॅट, राजन स्पोर्ट्स यांच्याकडून कॅप, नितेश घरत यांच्याकडून ट्रॅक, टी शर्ट, जॅकेट. नितेश घरत म्हणजे आपला नित्या यांच्याकडून एवढी बक्षीस आहेत. आणि या बक्षिसाचा मानकरी कोण असेल? आपण मागील काही स्पर्धांमध्ये म्हणत आलो एकाला 2 बक्षिसं जाऊ शकतात. आणि सन्मान्य विनेश पाटील साहेब यांना विनंती करेल हा किताब देण्यासाठी आपण समोर यायचंय. 81 रन 2 विकेट. 81 कोणाचे आहेत आता शोधून काढा. आता मगाशी मी 79 बोललो म्हणून असं. त्यानं पुन्हा एकदा केलाय कहर. नाव आहे केतन मेहर, मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, यंगस्टर मधील सर्वाधिक प्रतिभावान खेळाडू जो आपल्या खेळाने प्रभावित करतोय. बडे मंच का बडा सरपंच. हळूहळू देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. आमची डॅशिंग हो रणनीती, आमची डॅशिंग हो रणनीती. आमच्या डीसीसी नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. आमच्या डीसीसी नवापूर ही सगळी किताबं दिली जाणार आहेत. सायकल पण आहे, बोलल्याशिवाय सायकल देणार नाही असं पण आहे. आमचे किशोरजी तांडेल चपळाईनं आल्यात. कॅप घातली तरी चालेल. धन्यवाद विनयजी पाटील साहेब, आपणास विनंती आपण स्थानापन्न व्हायचंय. केतन, मॅन ऑफ द सिरीज वन्स अगेन, कसं वाटतंय? आनंद तर होतोय पण फायनल न मारली थोडं दुःख पण होत. किती फायनल मध्ये पोहोचायचं आणि किती वेळा नाराज व्हायचं? काय वाटतं ज्यावेळेला पराभूत होतो संघ त्यावेळेला इतके सॅड का होता? काय त्याच्या मागचं कारण आहे? जास्त तर फायनल आम्ही 1 साइड हरलो हे खरं तर वाईट वाटतंय. सर्वजण फायनल कशी टफ बघायला बघतात पण 1 साइड होते फायनल, तेच खूप वाईट वाटते. केतन, एक गोष्ट नक्कीच विचारायला मला आवडेल. सायबामध्ये केलेला परफॉर्मन्स, मॅन ऑफ द सिरीज जिंकली, त्यानंतर 3-4 टुर्नामेंट फ्लॉप. काय कारण होतं की तितक्या मॅचेसमध्ये थोडीशी म्हणजे चांगली कामगिरी झाली नाही? त्यानंतर मध्ये जगात स्पर्धेमध्ये चांगला खेळ आणि खूप दिवसानंतर आज त्या जानेवारीच्या महिन्याची आठवण आली. काय कारण होतं तो मध्ये असा बॅड पॅच येण्याचं? खरं तर प्रॅक्टिस. मी जास्त आता ओरम खेळतो म्हणून. बघून घ्या रे, ओरम खेळतोय तो. मॅचला पोचेल नाही पोचेल. अभिनंदन, खूप साऱ्या शुभेच्छा तुला पुढील तुझ्या भावी आयुष्यात उत्तरोत्तर चांगली बक्षिसं तू जिंको त्यासाठी. केतन मेहर याला आपण पाहिलं, उगवता सितारा आणि त्याचा खेळ खूप चांगला आहे. सायकलचा राऊंड मारायचा आहे. कमी वेळेमध्ये आणि पहिल्याच वर्षामध्ये भरपूर बक्षिसं जिंकलात.
त्यानंतर आपण उपविजेतेपदाकडे जाणार आहोत. प्रेक्षको, असा एक संघ ज्या संघाने या वर्षामध्ये एंटर केलं वसई विरार बॉक्स सेंटर ऑफ क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळण्यासाठी, आणि खेळत असताना त्याने त्यांचा परफॉर्मन्स इतका चांगला दाखवला की त्या परफॉर्मन्सने भले भले संघ त्यांच्यासमोर पराभूत होताना दिसले, त्यांचा प्रभाव दिसू लागला, त्यांची दहशत वाटू लागली. आणि वाटत असताना असा संघ ज्या संघाने पावसाळी क्रिकेटची सुरुवात याच मैदानावरून केली आणि याच मैदानावरती पहिली फायनल मारली, DCC नवापूर त्याचं नाव, ज्याने पहिली फायनल याच मैदानावरती मारली आणि आज याच मैदानावरती होणाऱ्या मानाच्या स्पर्धेमध्ये उपविजेतेपद पटकावलंय. संघाचं नाव आहे DCC नवापूर. प्लीज कम, जोरदार टाळ्या. मी विनंती करेल सन्माननीय अतिथी नंदकुमारजी घरत साहेब यांना की आपण यायचंय. ग्रुप ग्रामपंचायत अर्नाळ्याचे सरपंच नंदकुमारजी घरत साहेब यांच्या शुभास्ते हा खिताब दिला जाणार आहे. द्वितीय पारितोषिक जे स्पॉन्सर करण्यात आलंय नंदकुमारजी घरत साहेब, निकेत भोईर आणि विनेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून आणि तो खिताब इथे दिला जातोय. देव गावाचा जय शोधो त्याच्या नावाचा, माथा टेकून दर्शन घेती, फक्त देवाचं दर्शन घेती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्या नक्कीच एकाशी चर्चा करायला आवडेल. कोणाची एकाशी? स्वप्नील बोलणार. स्वप्नील बोलण्यासाठी इथं आता स्वप्नील आपण बाजूला बोलूयात. फोटो तर होणारच आहे. कुठे कमी पडलात, कशामुळे फायनलला गवसणी घालता नाही आली? बोलायचं झालं तर लास्टच्या वरी 2-4 खाल्ले मी, तिथेच मॅच थोडी फसली. आणि केदार आणि चिराग तर बॅटिंग तर करतात त्यांचा नो डाऊट, परंतु फायनल आम्ही हुकले, त्याचा खूप मनाला लागले. खूप फायनल ज्या पद्धतीने झाली त्या फायनलला बघता काही समोरचा संघ पूर्ण अभ्यासानिशी आणि काही चांगला खेळ करताना दिसला का? काही स्टेप्सला अभ्यास तर तसं काय नाही, त्याने आम्हाला खूप वेळा हरवलंय, मतलब 2-3 वेळा हरवलंय वन साइड. आम्ही पण अभ्यास केला होता, पण आम्ही एक्झिक्यूट नाही केलं त्या प्लॅनला आणि त्यासाठी आम्ही हरले. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी. आवर्जून सांगा असं वाटतं या सामन्यामधला रिझल्ट असा का आला आणि त्याचं कारण काय होतं? 2 गोष्टी होत्या. DCC नवापूरने खूप चांगला खेळ अगोदर केला होता, त्यांचा मोमेंटम अगदी क्लिअर होता, पण तेजस 11चा थांबायचंय. आकाशी विनर्सला टाळ्या वाजवण्यासाठी आपण थांबायला अशी अपेक्षा आहे. त्याच्यामध्ये तफावत जेवढी आम्ही ऑब्झर्व केली त्याच्यामध्ये एक गोष्ट होती, ज्या प्रकारे तेजस 11चा संघाच खेळला म्हणजे हुंडा वॉरियर्सचा विथ प्लॅनिंग खेळला, त्याने अभ्यास केला होता. म्हणूनच मी स्वप्नीला तो प्रश्न विचारला. अभ्यास यासाठी होता DCC नवापूरची स्ट्रेंथ काय होती, त्या स्ट्रेंथवरती कशा प्रकारे मात करायचं आणि रोल प्रत्येकाला काय वाटून द्यायचा होता, तो वाटून दिलेला असताना मल्टिपल हिरोज दिसले. मी पहिली इनिंग तितकी बघितली नाही, पण मला वाटतं 4 प्लेयरनी 4 बाउंड्र्या मारल्या. असं काय होतं? 3 प्लेयरने 3 बाउंड्र्या मारल्या, 4 बाउंड्र्या, परत एकाने 2 मारल्या. पूर्ण टॉप ऑर्डर कोलॅप्स झाल्यानंतर त्यांच्या फलंदाजीने बॅटिंग केली मिडल ऑर्डरने, आणि दुसऱ्या बाजूला DCC नवापूरचे 2 वरचे फलंदाज बाद झाल्यानंतर बॅटिंग नाही झाली. सर्वात मोठा फासला इथे आला आणि म्हणून DCC नवापूर पराभवाच्या छायामध्ये गेला. चेतन, मी या अगोदर सुद्धा म्हटलंय, केतन आणि चिराग खेळतील, पण जोपर्यंत मिडल ऑर्डर क्लिक होत नाही तोपर्यंत संघ अजून बळकट बनणार नाही. म्हणजे आहेच बळकट, पण अजून ताकद येण्यासाठी मिडल ऑर्डरला क्लिक होणं गरजेचं होतं. ती तफावत होती आणि त्यामुळे कदाचित या सामन्यामध्ये लांब होताना DCC नवापूरचा संघ दिसलाय. अखेरकार घरच्या मैदानावरती नयन कालुष्टेचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हुंडा वॉरियर्सने लावलेला प्रयत्न आणि ते एफर्ट्स खूप मोठे होते. आणि फायनलला ज्या पद्धतीनं ते खेळलेत, पहिल्यांदा बॅटिंग भेटत असताना सुद्धा जी बॅटिंग केली आहे काही खेळाडूंनी, लॉसनचा त्याच्यासाठी एक अपवाद आहे. खूप दिवसानंतर त्याला बॅटिंग करताना आपण बघितलं, आणि फिल्डिंग मधला एफर्ट आणि सर्वात मोठं त्यांचं अस्त्र म्हणजे त्यांच्याकडे चॅलेंजिंग ओव्हरमध्ये असणारा बॉलर, ही तेजस 11ची संपूर्ण कहाणी होती या स्पर्धेमधली. आणि अनबिटन राहणारा संघ म्हणून ज्या संघाला आपण पाहिलं, JKCC अर्नाळा बिग बॅश लीग मधला, त्या संघाला इथं आमंत्रित करण्या अगोदर पुन्हा एकदा 24 संघांचा मनापासून आभार.
गावकऱ्यांचा मनापासून आभार, ग्रामस्थांचा, आमच्या पाहुण्यांचा, सगळ्यांचा मनापासून आभार. प्रेक्षक छोटे मोठे, महिला मुली, त्यानंतर वयस्कर काही वृद्ध आहेत, त्या सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. सर्व त्या 24 संघांचा आभार, आमच्या अंपायर्स, आमचे कॉमेंटेटर, आमचे यूट्यूबची संपूर्ण टीम, आमची सी लाईट, आमचे रानोबा इव्हेंटचे सगळे, आमचे मंडप डेकोरेटर्स, आमचे DJ वाले, सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. मैदानासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत केली त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. चुकून माकून कोणाचं राहिलं असेल तर मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि घेऊन जातोय त्या चॅम्पियन आणि अनबिटन टीमकडे, ज्या संघाने तिसऱ्यांदा फायनल जिंकण्याचा विक्रम या हंगामामध्ये केलाय. संघाचं नाव आहे होंडा वॉरियर्स तेजस 11. प्लीज कम. पालघर जिल्ह्यात फेमस हाय, जोडीला त्यांच्या तोडच नाही. पालघर जिल्ह्यात फेमस हाय, जोडीला त्यांच्या तोडच. हे बक्षीस स्पॉन्सर करण्यात आलंय परंजी बोरी साहेबांच्या वतीनं आणि देण्यासाठी मी विनंती करेन सन्माननीय सर्व भरत भोईर साहेब, रघुवीरजी अर्नाळकर यांच्या माध्यमातून हे 10 खेळाडूंना 10 ॲक्वा पॅलेसचे फ्री पासेस. किशनजी माने साहेब यांना विनंती आपण सुद्धा यायचंय, सगळ्यांनी जॉईन व्हायचंय, सगळ्यांनी पाहावे, सगळ्या मान्यवरांना विनंती आपण जॉईन व्हायचंय. Honda Warriors Tejas 11, the champion of JKCC Mandala Big Bash League 2025 Season 3. One more victory, one more trophy and one more championship in this season. Such outstanding performance. आणि याच परफॉर्मन्स मुळे विरार बॉक्स क्रिकेट असोसिएशन अंतर्गत तिसऱ्यांदा चॅम्पियन होण्याचा मान या संघाला मिळतोय. राहुल पुळेकर, विमल लॉसन बॅट्समन डेंजर, दिग्नेश पंकज भारी धुरंधर, अमर मात्रे हितेश भोईर, कल्पेश घरत भारी बॉलर. थँक्यू या सगळ्यांची नावं आपण घेतली. खूप चांगला संघ आणि पुन्हा एकदा सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो. चुकून मागून काही कोणाचं सन्मान किंवा बाकी साऱ्या बाबी राहिले असतील, चुकून मागून आमच्या मुखातून काही शब्द पडलेले असतील तर सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो. थँक्यू सो मच. मॅन ऑफ द सिरीज केतन ट्रॅक टी शर्ट आणि जॅकेट आहे जे काय आहे ते नितेश घरत यांची संपर्क करायचा, तिथून मिळणार आहेत ॲज पर युअर साईज माहीत नव्हती म्हणून ते दिलेले नाही आहेत, तर आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून घ्यायचे. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचा मनापासून आभार. 113612 वरती पाटील नेटवर्क सबस्क्राईबर्स क्लोज करते. थँक्यू. स्पोर्ट्स फॉर चेंज मध्ये बेस्ट फिल्डरचे शूज आहेत जिगा, ऍज पर साईज चेंज करून मिळतील. स्पोर्ट्स फॉर चेंज विरार इथून. धन्यवाद. बघा आणि हा डाटा आहे जो तुमच्या स्क्रीनवरती आहे, तुम्ही बघू शकता. मुख्य स्क्रीनवरती संपूर्ण डेटा इथे दाखवलेला आहे. कोणाचे किती रन्स, कोणाचे किती विकेट्स आणि कोणत्या बेसिसवरती आपण इंडिव्हिज्युअल प्राइज इथे दिलेले आहेत. पुन्हा एकदा सर्वांच्या मनापासून आभार. या ठिकाणी स्पर्धा संपन्न झाल्या असे मी जाहीर करतो. थँक्यू सो मच.